जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं जो आम्ही गेलेलो मस्तपैकी रिअलमध्ये मधमाशा बघायला त्या झाल्यानंतर आहे ना आम्ही मस्त एक छोटासा पिक्चर होता तो पण पिक्चर एन्जॉय केला तेवढे त्याने इकडे पोरं पाहतो इकडे लहान लहान पोरं एकदम भारी असे नाचत होते त्या त्याने ही पोरगी ना इतकी भारी नाचत होती विचाराच्या बाहेर भाऊ एक नंबर म्हटलं काही विषय नाही पण आपले पोरं पण काही कमी आहे का इथे मस्तपैकी एन्जॉय वगैरे केल्यानंतर आम्ही मस्तपैकी इथला डान्स वगैरे एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो मस्तपैकी बसवंत गार्डनला तिथे पण एकदम मस्त असे एकदम टॅचू वगैरे पण होते आणि ना मस्त इथे जेवण पण होतं कारण की जेवण इकडे असतं त्याच्यामुळे इथले मिसळ वगैरे एकदा ट्राय करून पाहा तुम्ही कारण की इथे मिसळ पण एकदम त्यांच्या पॅकेजमध्ये इथे जेवण वगैरे झाल्यानंतर ना या मॅडमांनी आम्हाला टूरला सुरुवात केली त्यानंतर इथे मशिनरी कोणती मशिनरी भेटणार काय बनतं हे पण दाखवलं त्यानंतर आहे ना मस्तपैकी इथे आदर्श गाव शेवरगावचा याचा मॉडेल होतं मस्तपैकी इथे मॉडेल पण बघितलं एकदम भारी असं गाव होतं त्यात काही विषय नाही आपला वणीगड पण इथे दिलेला होता मग काय वणीगड पण बघून घेतला त्यानंतर आम्हाला एन्जॉय करायचा टूर मग काय मस्तपैकी ना इथे एन्जॉयमेंटला सुरुवात केली एन्जॉयमेंटला राईड वगैरे तर आहेच आहे त्यासोबत रेन डान्स पण होता मग काय रेन डान्स मध्ये एन्जॉय वगैरे केला त्यानंतर आम्ही निघालो होतो मॅडमांकडनं चॉकलेट घेऊन कारण की इथे चॉकलेटची फॅक्टरी होती मग काय चॉकलेट बनताना बघून घेतली कशी बनते बाहेरून म्हटलं काही विषय नाही चॉकलेट वगैरे एकदम बघितल्यानंतर आम्ही चाललो होतो मस्त परत एकदा एन्जॉय करायला काय कारण की आम्हाला झिप लाईन वरती जायचं होतं मग काय इथे झिप लाईन वगैरे पण एन्जॉय करून घ्यायची होती मग काय मस्तपैकी ना इथे हेल्मेट वगैरे लावून घेतलं त्यानंतर झिप लाईन आणि ट्रॅक्टर राईड एकदम एन्जॉय केली ट्रॅक्टर राईड मध्ये जे ना इथे मस्तपैकी लव्ह बर्ड्स पण बघायला भेटणार होते मग लव्ह बर्ड्स वगैरे बघितले शेवटी जाताना ना मस्तपैकी आईस्क्रीम पण खाल्ली आणि इथे स्टोअर पण होतं मी तर म्हणतो तुम्ही एवढं करण्यापेक्षा ना इथे एकदा विजिटच करा म्हणजे कसं काही विषय नाही इथे सर्व तुम्हाला गोष्टी कळून जातील तोपर्यंत घ्या फॉलो करून चला जय महाराष्ट्र